तर मित्रांनो, माझी बायको जर असं गौंडी मामांच्या हाताखाली काम करत असेल बिगाऱ्यासारखं, तर तिला मलेशियाला लावली म्हणून काय होतंय मित्रांनो? तिला सिंगापूरला गेली म्हणून काय होतंय? हा, ती थायलंडला गेली म्हणून काय होते? अहो कष्ट करती हो ती. दिवस रात्र राबती. राब राब राबती घरासाठी सगळं करती. दिवसभर गौंडी ऊन म्हणत नाही, गारठा म्हणत नाही, काय नाही. दिवस रात्र काम करते हो माझी बायको. म्हणजे माझी सगुण हो मित्रांनो. काय तिच्याबद्दल बोला तेवढं म्हणजे कमीच आहे. हां, 3 महिने नाही मित्रांनो, तिचं तिकीट काढायचंय. कसं असतं फ्लाईटचं, 3 महिने आधी जर तिकीट काढलं, 3 महिने आधी तिकीट जर काढलं तर काय होतं, तिकीट स्वस्त मिळतं, म्हणजे कमी रेटमध्ये मिळतं. आणि जर आपण जर उशिरा तिकीट काढलं तर त्याचा रेट लय असतो जायच्या टायमिंगला. त्याच्यामुळे तिला म्हणलं अजिबात टेन्शन घेऊ नका, तू कष्ट कर दिवस रात्र, पैसे वाचव, बिगारी लावायला नको, बिगाराच्या जागेवर तू काम कर. तिने मिस्त्री आज 1000 रुपये वाचवलं बिगाऱ्याचं. मग ते 1000 रुपये तिला होते ना तिकडं. पानपुरी खायला, हे खायला, ती खायला. मलेशियाला गेल्यावर काय असतं तिथं, रगडापुरी काय असेल ती खाईल. आणि एकंदरीत मित्रांनो आपलं बांधकाम कसं झालं, खिडक्या ठेवल्यात बरं का. एक खिडकी ठेवली, इकडं 2च खिडक्या ठेवल्या, कारण की नको म्हणलं लय पण खिडकी, आपल्या कंपनी मोठी आहे, कुठं चमायला वारं बिरं घुसलं म्हणजे काय करायचं म्हणून हे असं उंच घेतलंय. खूप झालं काम. बायको अशी कामाला असल्या बिगार हाताखाली असल्यावर काय अडचणी येत नाही, कामं होत्यात. मी इटा वाहिलाय, इटा संपल्या की इटा आणून देतो. आणि अश्विनी असं मस्तपैकी छान असं मिस्त्रीच्या हाताखाली असं मस्तपैकी एकदम व्यवस्थित जिथली तिथं सिमेंट देणं, काम करणं, असं गुढी गुलाबीने आमची जसं कामं चालतात हो. दुसरं काय विषय, तिचा आज हातपायच भरा नाही तर फक्त विटा द्यायचं काम आहे. सिमेंट एकदाच कालवलेलं असतं गमेल्यात, आणि मी इटा आणून वाहू देतो. जवळपास बघा ना, हिकाल्या साईडला 0 होतं, ते खालचं 2 थर होतं. एवढं सगळं दिलं आम्ही, एवढं सगळं बांधकाम केलं. हिकालं करून हितलं केलं, आता हितलं करून इथं दोरी बांधली आहे. आता मस्तपैकी हितलं काम करायचं. आणि आमची अश्विनी 4 देश फिरणार आहे, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, नेदरलँड. आणि मित्रांनो खूप आनंद होतोय हो मला. आनंद म्हणजे चेष्टेचा भाग नाही. तुझं जायचं का कॅन्सल होईल? का जायचं कॅन्सल होईल? काय सांगून चुकी केली? अहो मित्रांनो 1600 काय म्हणतात ना, 60,000 रुपये भरायचे. 60,100 रुपीज ना मिस्त्री, बरोबर का? टाका थोडं, ऐ मिस्त्री टाका थोडं, नका लय लाईन दोरीत बघू, जाऊन द्या. प्लास्टर करायचं आपल्याला. तो मालक नाही ना काय म्हणत, मग विषय संपला. चला तर असू द्या. हा झाला गमतीचा भाग. पण काही म्हणा, बायको माझी 3 देश फिरणार आहे. किती देश फिरणार आहे अश्विनी? 3 देश फिरणार आहे. सांग, थायलंड, सिंगापूर आणि मलेशिया. आम्ही म्हणतो नेदरलँडला जाग, शेजारी देश आहे. पैसे भरू, तू टेन्शन घेऊ नका. मैं हूं ना. मी आहे ना, तो अजिबात टेन्शन घेऊ नका. असू द्या, माझ्या बायकोला इमानाने फिरायला गावतं, ह्याच्यातच मी खुश आहे. मिस्टर तुम्ही खुश ना? ओके. म्हणजे असू द्या. आणि कसं काम झालंय नक्की कमेंट करून सांगा छानपैकी. आणि इकडं आपलं बंगलो कसा दिसतोय सांगा. कसं राजगुंडा बंगला दिसतो आपला मस्तपैकी छान असं. त्याला पण मी दिवस रात्र मेहनत केली. 2 राजगुंडा मालकासारखा छान दिसतोय. 2 वर्ष गेली हो ह्याला पण. साधं सुद्धा नाही, 2 वर्ष कष्ट केले तेव्हा हे झाले. थोडीफार राहिली डागडुगी, पण राहू द्या, राहायपुरतं झालंय छानपैकी. आता इकडं हिकालं काम चालू आहे आता मस्तपैकी. इथलं पण एकदम छान होणार आहे, सुंदर होणार आहे, सुरेख होणार आहे. कडेला आंब्याची बाग एकदम छान दिसणार आहे. आणि असू द्या, ह्या गोष्टीवर कसं बांधकाम झालं आहे सांगा, आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझी बायको खरोखर जाणार आहे सिंगापूरला, हे सांगतो. आणि बाय सगळ्यांना.